सरकारकडून कितीही चुका झाल्या तरी सुद्धा त्यावर कुणी आवाज उचलायचा नाही आणि जर उचललास तर त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतात। असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडलाय। अंगणवाडीमध्ये लहान मुलांना मिळणाऱ्या पोषण आहारांमध्ये त्रुटी आढळल्यानंतर मुलांना काही होऊ नये त्यांच्या काळजीस्तव रेश्मा शिवाजी पारधी या अंगणवाडी सेविकेनं त्याबद्दल आवाज उठवला, सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आणि यानंतर त्या सेविकेचं कौतुक होणं अपेक्षित असताना मात्र त्या सेविकेचं थेट निलंबन करण्यात आलंय। यानंतर या प्रकरणाला राजकीय अंग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासह अमोल कोल्हे त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे। त्यामुळे नेमकं काय प्रकरण आहे आणि त्या अंगणवाडी सेविकेनं नेमकं असं काय म्हटलंय की ज्यामुळे हे सगळं घडलंय, सगळं काही पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। अंगणवाडी देशातल्या हा असा प्राथमिक घटक आहे जिथे मुलांना शिक्षणासोबतच पोषण आहार सुद्धा दिला जातो, किंबहुना अंगणवाडीमध्ये हे काम प्राधान्याने केलं जातं। मात्र पुण्यातील एका अंगणवाडीमध्ये मुलांना असा आहार दिला जातोय जिथे 10 ते 12 शिट्ट्यानंतर सुद्धा अन्न शिजत नाहीये आणि तेच अन्न जे आहे ते चिमुकल्यांना सुद्धा खायला दिलं जातंय। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी या अंगणवाडीमध्ये रेश्मा शिवाजी पारधी या काम करत होत्या आणि 14 ऑगस्ट रोजी त्यांना पुणे जिल्हा परिषदेकडून एक आदेश येतो आणि त्यांना सांगितलं जातं की कार्यालयीन शिस्त सोडून वागल्यामुळे तसंच वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे रेश्मा या अंगणवाडी सेविकेला पदावरून कायमस्वरूपी कमी करण्यात आलंय आणि यासाठी कारण असंही देण्यात आलंय की रेश्मा पारधी यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यांचा भंग केलाय आणि त्यांनी अंगणवाडी केंद्रातील आहारासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारीचा एक व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध केलाय। आता रेश्मा पारधी यांनी नेमका काय व्हिडिओ केला होता आणि त्यांनी त्यामध्ये असं नेमकं काय म्हटलं होतं पाहूयात। तर अंगणवाडीमध्ये लहान मुलांना मिळणारा पोषण आहार चांगल्या दर्जाचा नसतो। विशेषतः पोषण आहारातील वाटाणा कुकरच्या 10 ते 12 शिट्ट्यानंतर सुद्धा शिजत नाहीये आणि नाईलाजास्तव तसाच मुला मुलींना तो खायला द्यावा लागतोय। इतकंच रेश्मा पारधी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, ज्याच्या बदल्यात मुलांना योग्य आहार मिळणं गरजेचं होतं आणि रेश्मा यांच्या कामाचं कौतुक होणं देखील आवश्यक होतं। मात्र हे सगळं दूरच राहिलं, पण रेश्मा यांच्या हाती निलंबनाचा कागद सोपवण्यात आलाय। दरम्यान प्रशासनाच्या या उलट्या न्यायावर आता सगळ्या स्तरातून टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत याबद्दल म्हटलंय की रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांचंच निलंबन करण्याचा तुघलकही निर्णय हा सरकारने घेतलाय आणि चोर सोडून संन्याशाला फाशी देणारं वारे सरकार असं त्यांनी म्हटलंय। शिवाय पुढे त्यांनी असंही म्हटलंय की व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार काय लपवतंय, अंगणवाडीतील बालकांच्या ताटातही आडवा हात मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी आणि गैरप्रकारावर आवाज उठवाल तर कारवाई करू हा मेसेज या सरकारला या कारवाईतून द्यायचा आहे का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। शिवाय तातडीने रेश्मा पारधी यांचं निलंबन रद्द करून निकृष्ट पोषण आहार पुरवण्याची पुढील 10 दिवसांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमची असल्याचं देखील रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। याचबरोबर खासदार अमोल कोल्हे यांनी सुद्धा निलंबनावर हल्लाबोल करत म्हटलंय की कुकरमध्ये जर 11 शिट्ट्या देऊन सुद्धा वाटाणा शिजत नसेल तर तुम्ही त्याला पोषण आहार म्हणत असाल तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे। या भगिनीने या विरोधात जर आवाज उठवला असेल तर तिच्यावर निलंबनाची कारवाई होणार असेल तर ज्यांनी ही कारवाई केली आहे त्यांनी हे अगोदर अन्न खाऊन दाखवावं असं थेट आवाहन जे आहे ते अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मात्र या कारवाई मागील वेगळंच वळण जे आहे ते पुढे आणलंय। त्यांनी असं म्हटलंय की जी घटना आहे ती नेमकी काय ते समजून घेतली पाहिजे। शिवाय पोषण आहारातील वाटाणा शिजत नाही हे खरं आहे, या संदर्भातील आलेल्या तक्रारी महिला बालकल्याण मंत्र्यांकडे पाठवण्यात आलेले आहेत। मात्र संबंधित अंगणवाडी सेविके संदर्भात मी आज सकाळी माहिती घेतली तर इतर अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की निलंबनाची कारवाई पोलखोलमुळे केलेली नाही तर ही महिला वारंवार वर्गामध्ये बसून रील बनवत होती, त्यांना सूचना ताकीद देण्यात आली होती, शिस्तीचं पालन न करणं, वरिष्ठांचं न ऐकणं असे अनेक प्रसंग झाल्यानंतर कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि असं दिलीप वळसे पाटील यांनी याबद्दल जी आहे ती प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण जरी मिळत असलं तरी देखील BBC मराठीच्या रिपोर्टरनं थेट त्या ठिकाणी जाऊन याची पाहणी केली असता त्यांनी रेश्मा पारधी यांच्या बोलण्यामध्ये त्यांना तिथे तथ्य वाटलंय। दरम्यान आपल्यावर कारवाई झाल्यानंतर रेश्मा यांनी आणखी एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं
की आज माझ्या मुलांच्या आहाराविषयी जर मला कळकळ वाटत असेल तर यामध्ये माझी काय चूक आहे। त्या व्हिडिओच्या माध्यमातून ना मी शासनावर टीका केली आहे, ना मी शासनाच्या विरोधात गेले, ना शासनाला कोणते अपशब्द वापरलेत। जी माझ्या मुलांबद्दल जी मला काळजी वाटते ती काळजी मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलून दाखवली आहे। आज जर अंगणवाडीतील मुलांना काही झालं तर यासाठी सर्वस्वी जबाबदार अंगणवाडी सेविकेला धरलं जातं आणि ICDच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं जात नाही। शिवाय माझं चुकलं असेल तर तुम्ही जरूर नोटीस काढा। आज मी माझ्या मुलांच्या आहारावर प्रश्न मांडतीये आणि तुम्ही मला आज कामावरून कमी करण्याची नोटीस काढताय, अशी खंत जी आहे ती रेश्मा यांनी आपल्या व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे। परंतु या सगळ्या प्रकरणानंतर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या सेविकेला आज अशी वागणूक मिळाल्यानंतर काही ग्रामस्थांनी रेश्मा या मानसिक तणावात गेल्या असून त्यांनी आपलं जीवन संपवण्याची भाषा केल्याचं देखील म्हटलंय। त्यामुळे याची गांभीर्यता दुर्लक्ष करून चालणार नाहीये, कारण उद्या जर त्यांनी काही टोकाचं पाऊल उचललं तर त्यांच्या 2 मुलांच्या भवितव्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल सुद्धा आता ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची संवेदनशीलतेने दखल घेऊन कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे। त्याचबरोबर एखाद्या 18 वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि आदिवासी समाजातून येणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं थेट निलंबन करणं कितपत योग्य आहे, असा सवाल सुद्धा विचारला जातोय। मात्र एकूणच जर आपण पाहिलं तर सरकार विरोधात आजवर ज्या व्यक्तीने बोट उचललंय त्याला त्याचे परिणाम भोगावे लागलेत। उदाहरण म्हणूनच घ्यायचं झालं तर IPS अधिकारी तुकाराम मुंडे घ्या, ज्यांना त्यांच्या प्रामाणिकपणे शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे त्यांच्या एकूण 20 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 25 वेळा बदलीला सामोरं जावं लागलंय। मग तिथे अंगणवाडी सेविकेचं काय चालेल, असा सुद्धा सवाल आहेच। आणि उद्या अंगणवाडीतील लहानग्यांना काही जर झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार, याचं उत्तर सुद्धा आता सरकारनं द्यावं आणि याचा विचार झाला पाहिजे। तो म्हणजे लहान मुलांच्या ताटामध्ये काय वाढलं जातंय हा प्रश्न विचारणं हा गुन्हा नाहीये, तर ती जबाबदारी आहे। कारण अंगणवाडी सेविका फक्त मुलांना सांभाळत नाही तर त्यांच्या आरोग्याची आणि भवितव्याची देखील काळजी घेत असतात। आज एखादी सेविका चुकीच्या आहाराबद्दल बोलली म्हणून तिच्यावर कारवाई झाली तर उद्या इतर सेविका चुकीचं दिसून सुद्धा गप्प बसतील आणि त्याचे परिणाम अतिशय वाईट होऊ शकतात। त्यामुळे पालकांनी सुद्धा अशा वेळी सतर्क राहावं आणि सरकारकडून कारवाई करायची असेल तर प्रश्न विचारण्यावर नाही तर चूक करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशीच सगळ्यांची अपेक्षा असते। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय? खरंच रेश्मा पारधी यांचं काही चुकलंय का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।